मॉर्निंग, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. जे कोणी नवीन असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओ शेअर करून द्या, एन्जॉय करा. तर मंडळी, मी काय केलं आज, या मुली झोपून होत्या तोपर्यंत मी स्वयंपाक आवरून घेतला. तर फक्त पोळ्या टाकायच्या आहे, भात पण झालेला आहे, भाजी पण झालेली आहे. तर स्वयंपाक आपला जो आहे तो आवरून झालेला आहेच ऑलमोस्ट. फक्त पोळ्या टाकायच्या आहे. भांडी तर आज आहे नाही, काहीच नाश्ता वगैरे काही करणार नाही आहे, कारण की यांना आज बिस्किट वगैरे काहीच नव्हते. मी म्हटलं चला या उठायच्या आधी आपला थोडाफार तरी स्वयंपाक झाला पाहिजे, म्हणजे थोडा वेळ त्यांना फ्रेश होता होता आवरता आपला स्वयंपाक होऊन जाईल आणि मग भूक लागून जाईल. तर चला मग मंडळी, आता माझे घरातले कामं सुरू आहे. तर तुम्हाला काही नाश्ता वगैरे पाहिजे का? मला नको. डायरेक्ट जेवण आता. जेवण ना डायरेक्ट जेवण. तेच, कारण नाश्ता वगैरे करण्याच्या याच्यामध्ये खूप जास्त वेळ होऊन जातो आणि मला तसंही व्हिडिओ वगैरे करायला थोडासा वेळ पाहिजे आणि या मुलींवर पण लक्ष ठेवावं लागते. तर चला मग मंडळी, पटापट आता सगळं आपलं तयार तर आहेच. पटकन मी पोळ्या टाकून घेते. झालं मग मोकळेच झालं. स्वयंपाक म्हणजे हे सगळ्यात मेन गोष्ट आहे. स्वयंपाक झाला की मग टेन्शन राहत नाही. तर मंडळी, आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही बसलो गप्पा वगैरे करत, आणि या मुली पण खेळल्या मस्त फुटबॉल वगैरे. ते घरातच खेळल्या त्या. त्यांना आता कसं बाहेर वगैरे जाऊ देता येत नाही. आपण जेव्हा बाहेर असलो तेव्हाच जाऊ देऊ शकतो, नाही तर इथे ना आता सुरू झालं आहे मस्त सापांचं दर्शन देणं. तर त्यामुळे बाहेर यांना एकटं सोडता येत नाही. आणि तेवढ्यातच मग ज्ञानू म्हणे मला आता घरी जायचं आहे. तर तिची मग तयारी वगैरे करून दिली, यांनी तिला घरी सोडून दिलं. आणि तिला मी म्हटलं थांब, म्हटलं आपण छान केक वगैरे करू हे ते, कारण शानूचं किती दिवसापासून सुरू होतं केक करू मम्मी. तर मला करता तर येत नाही, पण मी करून पाहणार आहे आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करणार आहे. म्हणजे कशा पद्धतीने मी केक करत आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तिला म्हटलं अगं थांब थांब थांब, काही गोष्टी घरी नव्हत्या ना, त्या आणायच्या होत्या म्हणून. पण ती म्हणे नाही आता मी जाते, कारण तिला आली असेल आठवण आईची. तर ती गेली मग घरी, आणि मग आम्हाला ना सुनं वाटत होतं, कारण ती होती तर कसं ती आहे थोडीशी इच्चक, आणि तिच्यावर ना असं ओरडतच राहावं लागते. ज्ञानू असं नाही, ज्ञानू तसं नाही, ज्ञानू असं नाही, ज्ञानू तसं नाही, म्हणून मग थोडंसं ना मग मला सुनं वाटत होतं. मग आली मी बाहेर हे इथलं गवत काढायचं म्हणून. पण मग हे बोलत होते की तू एकटी नकोच हे करू म्हणून, कारण की तिथे फवारा वगैरे मारून ठेवलेला आहे. तर ते पण औषध त्याच्यावर आहे, तर नकोच हाताने हे करू म्हणून. पण मला असं वाटत होतं की क्लीन होऊन गेलं म्हणजे थोडंसं आपल्याला पण बरं पडतं, कारण की हे जे गलांड्याची झाडं आहे ना तिथे लागून होते, तर ते झाडांचे बी पडलेले आहेत तिथे. आणि हे जर गवत असंच असलं तर ते कसं, म्हणजे ते रोपटे जे आहे ते कसे दिसणार, त्यासाठी माझं थोडंसं ना हे सुरू आहे मनामध्ये, ते गवत साफ करू की नाही करू म्हणून. आता हे जे फांती आहे हे मला दिसली तिकडे पिंपळाच्या झाडाखाली. हे पण गलांड्याचंच आहे, तर ते हवेनी वगैरे उडत गेलं असेल तिकडे. तर मला यातले बी काढून ठेवायचं होतं, पण त्याने इतका हाताला रुतत होतं. मग मी काय केलं, ते जेवढं साफ करणं झालं तेवढंच केलं. आणि एवढं हलकंच आहे ना ते बी, एवढं बारीक आहे की मी बघा कचरा काढायला गेली, म्हटलं बी खाली हातावर राहणार आणि कचरा उडून जाणार, पण बी पण उडून गेलं. मग हळूहळू हे पूर्ण याचं बी जे आहे, म्हणजे जेवढं मला जमेल तेवढं मी बी याचं अलग काढून ठेवलेलं आहे थोडंफार खुर्चीवर. आणि बाकीची फांती जी आहे ती पूर्ण घेऊन गेली मी तिकडे एका म्हणजे स्वच्छ जागी, जिथे गवत वगैरे नाही आहे तिथे हे झाड नेलं. आणि तिथे असं थोडंसं आपटलं, आणि म्हणजे जेणेकरून त्याच्यातल्या बिया ज्या आहेत त्या अशा खाली पडल्या पाहिजे म्हणून. कारण की हे पूर्ण असं हाताने चोळून याच्या बिया काढणं पॉसिबल नव्हतं, खूप जास्त हाताला रुतत होतं हे. म्हणून याचं जे बी आहे, या झाडाला जेवढं काही बी राहिलेलं आहे ते सगळं असं एका स्वच्छ जागी नेऊन हे तिथे असं आपटलं. ते आता जेव्हा चांगला व्यवस्थित असा पाऊस पडेल तेव्हा ते रोपं जे आहे ते आपोआप बाहेर निघतात. आणि यांनी ना काय केलं, ते झाड दिसत आहे ना तुम्हाला निंबाचं तोडलेलं, तर ते झाड एकदम हॉस्पिटलच्या अशा भिंतीच्या बाजूलाच आलेलं होतं. एकदम म्हणजे भिंतीतूनच निघालेलं होतं. आणि त्याला ना पाणी भेटत होतं ना काही. तरी पण बघा किती भराभर असं वाढत गेलं, आणि खोड पण त्याचं किती जाड झालं. ते पण यांनी तोडून टाकलं आज. आणि ते फांती जी आहे ना, मी याची फांती नेली होती ते पण तिथेच ठेवून दिली, जेणेकरून उरले बी जे आहे ते
पडून जाईल. आणि इकडे पाऊस पण बघू शकता सुरू झालेला आहे. तर उर्वरित खुर्चीवर जे बी काढून ठेवलेलं होतं ना आपण, ते पण टाकून देऊ एका ठिकाणी. ते असं साचून ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. ते कधी हारपून जाईल आणि कधी ते कुठच्या कुठे चालले जाईल आणि आपल्याला लक्षात राहणार नाही. त्याच्यासाठी म्हणून मग हे आताच्या आताच याला रोपून देते. कारण की रोप निघाल्यावर ते आपल्याला दिसेल तरी डोळ्यांनी बी जर मी असं ठेवलं ना जपून, तर ते जपूनच राहणार, कधीच दिसणार नाही. म्हणून याचासुद्धा विल्हेवाट आताच लावून टाकायचं म्हटलं. आणि माझी नखं बघू शकता किती छान दिसत आहे ना, मस्त वाटत आहे. नेलपेंट पण किती दिवस झाले ना निघालेलं नाही आहे. हे ना एक नेलपेंट आहे माझ्याजवळ, ते लवकर निघत नाही. आणि भांडे घासा, कपडे घासा, काही घासा, भरपूर दिवस राहते. तर हे मी लावलेलं होतं 8 दिवसा अगोदर. तर हे अजूनही असंच आहे. आणि बघू शकता भांडे वगैरे घासून झाले तरी पण व्यवस्थित असं नेलपेंटने टिकून आहे. तर असो, इथे या ठिकाणी स्वच्छ जागा आहे बघा, असंच हे टाकून दिलेलं आहे बी. आता बघू इथे निघते की नाही निघत, कारण की इथे ना माती कमी आणि एक असं खडक असल्यासारखं ना जास्त आहे. माती आहे पण इथे जेव्हा बांधकाम वगैरे केलं ना, तर माती काळी माती आहे. तर काळ्या मातीचं चिकचिक नको व्हायला म्हणून इथे असं ते काळ्या खडकाची जी बारीक असे हे असते ना, तर ते टाकलेलं आहे, सँड असल्यासारखी. तर ते टाकलेलं आहे. रे 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 दनादन दनादन पाऊस चालू झाला. वर्धेवरून मी म्हटलं काहीतरी गरमागरम मस्त चहासोबत काहीतरी खायला बोलवते, म्हणजे खारी वगैरे असं काही. पण पाऊस सुरू झाला, मस्त दनादनवाला पाऊस सुरू झाला. तर या चारही भोवतालून आभाळ आलं मस्त आणि मस्त तुझं पाऊस सुरू झाला. तर ज्ञानू गेली नाही पाहिजे म्हणून मी केकचं नाव काढलेलं होतं. आणि शानूचं तेच चालू झालं होतं की मम्मी मला केक करून पाहिजे, केक करून पाहिजे. पण केक तर वेळेवर करू शकली नाही, कारण की त्यासाठी काही वस्तू पाहिजे होत्या, तर त्या काही अवेलेबल नव्हत्या. आणि पाऊस बघू शकता तुम्ही किती पाऊस सुरू झालेला होता. त्यामुळे मग काय करू विचार करत होती. तिला गोडसं असं काहीतरी खायचं होतं, म्हणून मग मला मी आता यावेळेच्या याच्यामध्ये डीमार्टमधून ना गुलाबजामचं पॅकेट आणून ठेवलेलं होतं. तर मी म्हटलं जाऊ द्या आता गुलाबजामुनच करून घेऊया. आणि बघू शकता कशी टम्म फुगलेले आहे, पूर्ण पाक जो आहे पूर्ण पिळून घेतलेला आहे. आणि आता तिला खायला देते गुलाबजामुन मस्त. गुलाबजामुन तर खाल्ले तिने, पण तिचा केकचा नाद काही संपलेला नाही आहे. मला उद्या नाही तर परवा केक करून द्यावाच लागणार आहे, कारण की तिचं केकच चालू आहे. आणि केक बनवणार म्हणूनच मी तिला तिकडून घेऊन आली होती ना वर्धेतून. तर तिचं तेच चालू आहे, मम्मी मला केक पाहिजे, केक पाहिजे, केक पाहिजे. तर आता बघूया कधी आपला केक बनतो कधी नाही. तर असं आहे. मग मंडळी मस्त आता गुलाबजामुन वगैरे खाऊन घेतले आणि जेवण तर आमचं झालंच. छानसं असं जेवण झालं. आणि आता आली आहे मी बाहेर फिरायसाठी. हे दोघं पण आहे माझ्या सोबतीला. आज ज्ञानू गेली आज घरी, तर थोडंसं सुनं वाटत आहे, कारण की असं नका करू, तसं नका करू, अशा राहा, शांत बसा, हेच चालू होतं 2-3 दिवस. आणि आता गप्प. तिला पण काही करमत नाही आहे, पण आता तिला इथं राहावं लागते, विषय नाही आहे. तर असं आहे. मग मंडळी आता छान फिरून घेते. आणि मला एक महत्त्वाचं काम करायचं होतं, तर ते काही झालं नाही. आणि मग अशी ना अशी इच्छा होत होती माझी भजी वगैरे काहीतरी खायची. पण गोष्ट अशी झाली की यांना दोघांना भजे नव्हते खायचे, त्याच्यामुळे भजी कॅन्सल केले. मग यांनी छान मस्त अशी खारी आणली, मी चहा केला. आणि छान गरमागरम इकडे पाऊस येत होता, आणि आम्ही छान गरमागरम मस्त खारी आणि चहा घेतला. हो. आणि मला ना आज इथलं काम करायचं होतं, पण हे म्हणत होती की इथे फवारा मारलेला आहे, 2-3 दिवसात हे असं सुकून जाईल, जळून जाईल इथचं गवत. त्याच्यामुळे इथे काही तू विनाकारण हात नको टाकू, कारण की हे जे आहे ना इतकं दाट आहे ना गवत इथलं, खूपच जास्त दाट आहे. दाट आहे पूर्ण गवत. त्याच्यामुळे इथे ना काय असू शकते सांगता येत नाही, कारण आमच्याकडे तिथे तिकडे दवाखान्याकडे ना साप निघालेला होता. त्याच्यामुळे ना मला हे रागवले, नकोच इथं, नको काही करू म्हणे. आणि यांना तसंही वेळ झाला होता यायसाठी, तर म्हणून इथलं जे काम आहे ते कॅन्सल करून टाकलं. आणि फक्त मगाशी ते जे गलांड्याचं जे बी आहे ते टाकून दिलं.
तिकडे टाकलं काही तिकडल्या बाजूला आणि काही इकडे थोड्याशा मोकळ्या जागेत टाकून दिलं, जेणेकरून जिथे गवत नाही तिथे टाकलं, जेणेकरून उगवलं तर दिसतील. आणि मला आता भीती वाटत आहे, मी एवढ्या फुलं जे आहे ना कलांड्याचे एवढे सगळे फुलं पूजेसाठी तोडत नव्हती, कारण की आपल्याला ते रोप जे आहे ते मिळालं पाहिजे म्हणून. पण आता हे यांनी इथे फवारा मारलेला आहे, तर माहिती नाही आता ते उगवते की नाही उगवत. तर बघू आता, उगवलं तर दिसणारच तुम्हाला. आणि ती झाडं मस्त आता मी तशी चारही भोवताल अशी लावून देईल मस्त बढियापैकी कंपाऊंड केल्यासारखं. आणि एक जरी झाड असलं तुम्ही पाहालच किती फुलं येतात. तर इथे खूप काही आपल्याला झाडं लावायचे आहे. तर आता जेव्हा चांगल्यापैकी असा पाऊस पडेल ना तेव्हा इथे झाडं लावू. तर चला मग मंडळी, आता आजच्या व्लॉगला करते मी इथेच एंड. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.